सुस्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम. मी रेखा कांबळी मुद्रस आणि मी शुभा साप्ते. जल्लोष न्यू इंडियाचा 2020 भाग 3 कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचारी रसिक जनांना मानाचा, आदराचा आणि स्वाभिमानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आमच्या आवाजाला इतका थोडा प्रतिसाद, एकदम जोरात जल्लोषात होऊ जाऊ देत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आता आपण दिनेश भाऊंच्या हस्ते पूजा करून घेतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, आता तुमच्या समोर साजरा करीत आहोत आपला लाडका जल्लोष न्यू इंडियाचा. आपल्या कार्यक्रमाला आता सुरुवात होतीये. आपण प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून घेऊया आणि आपण जोरदार पुन्हा एकदा बोलूया, जल्लोष न्यू इंडियाचा. जय महाराष्ट्र. रे
गणपती सूरनिराग सहो सूरनिराग सहो सूरनिराग सहो धुमकिटे तदानि धुमकिटे नटनागर नट हिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मृदुंग पकवाज देत आवाज झनन झंकार लेवुनी स्त्रीरूप बुलवी नटरंग 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 रसिक होऊ दे रंग चढू दे रंग साकेळाला साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज मनाला हात जोडतो आज आम्हाला गान तुझा दे संग नटरंग उभा जलकाई नभा स्वराला जावले हे कडकड कडकड बोल ढोलकी उठली तालाची अरे झुम झुम छनन साथ दिला या डोंगराच्या बोलाची जमवून असा स्वर साग मांडतोय सैनंदी यावजी किरपेचं दान गावजी यावजी किरपेचं दान गावजी यावजी किरपेचं दान गावजी ईश्वरा जन्मा दिला प्रसवली मला तुझा चरणीला
मंडळी नमस्कार. मंडळी दरवर्षी येणाऱ्या नववर्षाच्या शुभमुहूर्तावर गेली 2 वर्ष आपण 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा आपल्या मराठी मायबोलीच्या संवर्धनाप्रित्यर्थ मराठी राजभाषा पंधरवडा साजरा करतो. त्यासाठी यावेळी आवर्जून हे नमूद करावेसे वाटते, न्यू इंडिया आस्थापनात मराठी राजभाषा पंधरवडा साजरा होण्यामागील श्रेय जाते ते आपले लाडके सन्माननीय खासदार श्री अनिल भाऊ देसाई शिवसेना सचिव यांना आणि भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस श्री दिनेश भाऊ बोबाटे यांच्या अथक प्रयत्नांना. शासन दरबाराच्या किचकट वेळात अडकलेल्या आपल्या मराठी मायबोलीच्या न्यू इंडिया आस्थापनात राजभाषेचा अभिजात दर्जा प्राप्त करून दिला. आणि कौतुकाची गोष्ट अशी की न्यू इंडिया व्यवस्थापनाने सुद्धा तितक्याच हिरारीने पुढाकार घेऊन मुख्य कार्यालयात मराठी राजभाषा विभाग तातडीने सुरू केला आणि त्याची अंमलबजावणी केली. इतकेच नाही तर व्यवस्थापन वर्गाला आपल्या कर्मचारी वर्गाने गेली 2 वर्ष जल्लोषमध्ये सादर केलेले कार्यक्रम इतके आवडले की अलीकडेच आपले महाव्यवस्थापक अंजन डे सरांच्या शिफारसीमुळे ताज हॉटेलमध्ये त्याच धर्तीवरती आपल्या जल्लोषकर्त्या कर्मचारी वर्गांकडून तशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. याचे श्रेय मी नक्कीच भारतीय विमा कर्मचारी सेनेला देईन. प्रवाहाच्या विरुद्ध कार्यक्रम आयोजित करून ते यशस्वी करून दाखवणे यात भारतीय विमा कर्मचारी सेनेचा हातखंडा आहे. यामागील दुसरे कारण असे की मुंबईत मुख्य कार्यालय असलेली आपली न्यू इंडिया कंपनी ही भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे इतर प्रांतातून देशातून मुंबईत आलेल्या अमराठी भाषिकांमध्ये सुद्धा मराठीचा प्रसार आणि प्रचार व्हावा, यासाठी मराठी मातीचा अभिमान मराठमोळा रांगडेपणा त्यांनी स्वतः अनुभवावा, तीही गोड भाषा त्यांच्या मुखी आणि लेखी रुळावी, हाच त्यामागील उदात्त हेतू. आणि याचाच परिणाम म्हणजे मराठी पंधरवड्यातील इतर कार्यक्रमाबरोबर याच रवींद्र नाट्यगृहात गेली 2 वर्ष सतत आपण जल्लोषात दुमदुमला. तसे पाहायला गेले तर यावर्षीचा जल्लोष साजरा करण्यामागे थोडा उशीरच झाला आणि पुन्हा ह्या सगळ्याचे श्रेय म्हणजे तुम्हालाच जाते, कारण तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे जल्लोष हा जल्लोषातच साजरा होतो. गेली 2 वर्ष रवींद्र नाट्यगृहात होणारा जल्लोष यावेळीसुद्धा तुम्ही अगदी डोक्यावर उचलून धरलात आणि त्यामुळे यावर्षीचा पब्लिक डिमांडचा शिक्का लावून आलेला हा जो हॅट्रिक जल्लोष आहे तो तुमच्यासमोर इथे साजरा होत आहे. तो सुद्धा आजच्या 2/2/2020 या अद्वितीय तारखेला. मंडळी, त्यासाठी तुम्हा सर्वांचे थोर आभार, कारण यावेळीच्या जल्लोषच्या निमित्त फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. मग नक्कीच तुमच्यासाठी, अनिल भाऊंसाठी आणि दिनेश भाऊंसाठी आणि आपल्या या लाडक्या न्यू इंडिया व्यवस्थापनासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्यात. आता कार्यक्रमाकडे वळूया. माझ्या माय मराठीची महती काय वर्णावी, माझ्या माय मराठीची महती काय वर्णावी. माय मराठी माझी माऊली, अमृतधारा झरती बोला आणि मनात फुलली वसंत गाणी. माझ्या माय मराठीची ही महती म्हणजे आपण सगळेच मराठी जरी असलो तरी महाराष्ट्रामध्ये मराठी म्हटलं का अंगात रक्त सळसळतं. आणि याच मराठीची महती आज आपण सांगणार आहोत एका मराठी कार्यक्रमाने. माझी जन्मदात्री माय जशी वत्सल स्नेहमयी अवर्णनीय अवीट अशी मायेची सावली माझ्या भोवताली उभारून गेली, तशीच अनुभूती दिली तीही माझ्या दुसऱ्या मायेने म्हणजे माय मराठीने. मायेच्या ममतेचा ठाई ठाई प्रत्यय देणारी, फणसासारखी थोडी कडक पण अंगभूत गोडवा असणारी. आपल्या जन्मदात्या आईमध्ये जशी विविध रूपे एकवटलेली असतात ना, तशी विविध रूपे आपल्या मराठीची आहेत, म्हणून तिला उल्लेख आपण मानाने माय मराठी करतो. माझ्या मराठीचे बोले कौतुक परी अमृतातही पैजेसी जिंके. ज्ञानदेव हे म्हणून गेलेत ते मात्र अगदी मनाच्या गाभाऱ्यातनं. आणि ह्याच मराठीचा आपण आता एक पुढचा कार्यक्रम बघूया, मराठी राजभाषा. तसंच मराठीच्या कितीही मराठीचं कौतुक केलं तरी मराठीच्या स्पंदनामध्ये आपण सगळे एकरूप झालेलो आहोत. त्याच्यामुळे या मराठीचा आपण पुढे कार्यक्रम बघूया आणि तसंच सादर करूया मराठी. ज्ञानेश्वरांच्या काव्यातून आपल्या ह्या माय मराठीने अमृतावर देखील मात केली. मराठी माणूस कोण याची एक साधी सोपी पण अर्थपूर्ण व्याख्या म्हणजे ज्याला तुकोबाचा एकतरी अभंग तोंडपाठ येतो तोच खरा मराठी माणूस. ज्ञानबा तुकाराम आणि शिवाजी महाराज की जय या मंत्राने सुद्धा मराठी माणूस कायम भारलेला असतो. अशी काय बरं जादू आहे या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि शिवाजी महाराजांच्या नावामध्ये. ही तर तुमच्या आमच्यासारखी हाडामासांची माणसे, पण कालच्या आणि आजच्या तमाम मराठी समाजाला नव्हे तर अवघ्या विश्वात व्यापून राहिलेल्या सांस्कृतिक बंधुभावाची ही महान प्रतीके आहेत. अशा प्रतीकांद्वारे आपल्याला परंपरा कळते, लोकसंस्कृती आणि लोककला कळतात, लोककलांचा इतिहास कळतो.
यावेळी तुमच्यासमोर आम्हाला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की मराठी भाषा पंधरवड्यातल्या जल्लोषात सादरीकरण करताना तुमचाही नेहमी सहभाग असतो. दरवर्षी आपण नवनवीन विषयांवरती प्रकाशझोत टाकत असतो. पहिल्या वर्षी समृद्ध परंपरेने सणावाराने महाराष्ट्रातील नटलेल्या विविध रूपांना आपण सादर केले आणि दुसऱ्या वर्षी मराठीच्या इतिहासाला उजाळा देत मायबोलीचे संवर्धन सादर केले. या विषयावरचा सादरीकरणात जोर होता. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या आस्थापनातील कर्मचारी गायक बंधू भगिनी यांच्या गीतांच्या सादरीकरणासोबत काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या, रास होत असलेल्या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला व लोकसंस्कृतीचे सादरीकरण करत आहोत. दिवसभरच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे हे गरजेचे होते. त्यातूनच लोककलांचा जन्म झाला, लोकनृत्यांचा जन्म झाला. कष्टकारी जीवन जगताना प्रत्येक जीवाला मनोरंजनाची गरज भासली आणि यातून काही लोककला अस्तित्वात आल्या. नंतर त्याच उपजीविकेच्या साधन बनल्या. याच लोककलेचे आपण आता मनोरंजनासाठी उपयोग करून घेऊया आणि आपण त्यांना सादर करायला लावूया लोककलेचे एक नृत्य. कोंबडा खाली साद, कोंबडा खाली साद, जग समद ग झालं जाग. बाई हावस मला भारी ग, ताटा शेजारी वाटीची, ताटा शेजारी वाटीची, शेजारी वाटीची, लेक लेकाच्या पाठीची. उजळून आलं आबाळ रामाच्या पारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची सारी, गाव जागवित आली वासुदेवाची सारी. तुमच्या आधी पाखरं उठली घरट्यात का घरट्यात, गाय वासरू बैल जागली गोठ्यात का गोठ्यात. किसनाचं रूप हे आलं चालून तारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. शेतकरी सर्जा नाच र, शेतकरी दादा नाच र. अरे नाच गड्या सोन्याचा दिस आज हायर, आज हायर, आज हायर. केलं चुकीनं समद्यांचं भलर, भलगडी दादा भलर. यावता भवतान शिवार फुललर, भलगडी दादा भलर. गेला न्यारीला शिरपान मादा, झुणका भाकर संगत कांदा. गेला न्यारीला शिरपान मादा,
यावं हा मोठा नाड्याला पायात धरा पाणी हिरीचं मोठत भरा पाटा पाटा नशात सार भिजिवलं र पाटा पाटा नशात सार भिजिवलं र मनगडी दादा भलर नक्कीच हे सादरीकरण आपल्याला आवडलं असेल.